आता आपण बघूयात महत्त्वाच्या काही बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांचं मोठं विधान। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत ठाकरे देखील सकारात्मक। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत, शरद पवारांचं वक्तव्य। ठाकरे गट काँग्रेसशी बोली बोलतात, त्यांचं काँग्रेस झालेलंच आहे, आता फक्त औपचारिकता बाकी। शरद पवारांच्या विधानावरून एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका। पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं शरद पवारांच्या डोक्यात असेल। यापूर्वीही पवारांनी अनेक पक्ष बनवले आणि विलीन केले। शरद पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। 1986 मध्येही शरद पवारांनी पक्षाचं विलीनीकरण केलं होतं। एस काँग्रेसचा दाखला देत अजित पवारांची प्रतिक्रिया। अनेक प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रस्ताव। पुण्यात राहुल गांधींनी मला याबाबत माहिती दिली। शरद पवारांच्या मुलाखतीतील वक्तव्याला नाना पटोलेंचा दुजोरा। 14 जून 2022 मध्ये अयोध्येतील हॉटेलमध्ये शिंदेंनी मोदींसोबत जाण्याची विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। संजय राऊतांनीच बंड करण्याची भूमिका मांडली होती। आपण बंड करू, मी तुमच्या सोबत आहे, राऊत म्हणाले होते। नरेश मस्केंचा दावा। एकनाथ शिंदे 2013 मध्ये 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं। ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार अशी काँग्रेस वरिष्ठांमध्ये त्यावेळी चर्चा होती। राजन विचारेंच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गट हा मराठी माणसाचा ठेकेदार नाही, खऱ्या अर्थानं मुंबईतील मराठी माणसाला निर्वासित करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालंय। फडणवीसांचा हल्लाबोल।